कारण न्यायालय उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देणार असल्यामुळे आता शिंदे यांना कोणताही पक्ष राहणार नाही. मग त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव यांना मिळेल किंवा मग ते गोठवण्यात येईल. पण सरोदे यांना वाटतं की आता जे नगरसेवक निवडून आले ते काही अपात्र होणार नाही, पण त्यांनाही भाजपात शेवटी जावंच लागेल. सरोदे यांना भाजपाची चिंता आहे. ते म्हणतात की भाजपात तरी किती लोकांना घेणार, आधीच त्यांच्याकडे अनेक लोक आलेले आहेत. शिवाय काही लोकांना घेण्याची त्यांची इच्छाही नसेल. त्यामुळे त्या नगरसेवक आमदारांना नवाच पक्ष काढावा लागेल. कदाचित हे सगळे पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच जातील. सरोदे यांचं स्वप्नरंजन मोठं मनोरंजन करणार आहे. कदाचित सरोदे यांचं हे भविष्य ऐकल्यावर उद्धव ठाकरेंनी सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि तेही तशाच एखाद्या स्वप्नात दंग झाले असतील. मुळात सुनावणी झाली नाही तरी ती झाल्यावर काय स्थिती असेल याची कल्पना करणं आणि ते चित्र डोळ्यासमोर उभं करणं हेही मोठं कौशल्य आहे. सुनावणी नाही तर नाही, पण निदान काय होऊ शकेल याचा अंदाज बांधत काही काळ मजेत निघून जातो.